आहेत आणि नम्र हो सुखदेवजी महाराजांना राजा परीक्षितीने प्रश्न केलेला आहे. गुरुदेव, माझा एकच प्रश्न आहे की ज्याचं मरण जवळ आलेलं आहे त्याने काय करावं? त्यावेळेला राजा परीक्षितीला सुखदेवजी महाराज म्हणतात, राजा, ज्याचं मरण जवळ आलेलं आहे त्याने अखंड भगवंताचं चिंतन करावं, अखंड नामस्मरण करावं. राजा, हा प्रश्न तुझा एकट्याचा नाही आहे. प्रत्येक जीव म्हणजे या संसारामध्ये अडकलेला आहे. प्रत्येक जीवाच्या पाठीमागे काळ लागलेला आहे. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून काही किती आहे अवकाश. हा प्रश्न आपल्या एकट्याचा नाही महाराज, संपूर्ण विश्वाचा हा प्रश्न आहे. कारण संसार सोडा म्हणून कोणी सांगितलं नाही महाराज. संसार सगळा या ठिकाणी राहणार आहे. म्हणून तर एक ठिकाणी महाराज म्हणतात, हरी हरी हरी. संसाराचा खेळ घडीचा येथे राहणार, न्यायीचा ठेवा तुमच्या बरोबरी येणार. संकट काळी धावून येईल कौशल्येचा राम. राम नामे जळतील पापे तोची जीवा विश्राम. तुम्ही आम्ही हो सर्व प्रवासी एकच आपली नाव. बैल फिराला येईन आपली राम प्रभूची नाव. राम नामे जळतील पापे तोची जीवा विश्राम. राम नामे जळतील पापे तोची जीवा विश्राम. अडकू नका हो संसाराच्या जाळ्यामध्ये दाट. अडकू नका हो संसाराच्या जाळ्यामध्ये दाट. चुकाल तुम्ही जाळ्यामध्ये मोक्षाची ती वाट. चुकाल तुम्ही जाळ्यामध्ये मोक्षाची ती वाट. भव हा सागर चालील तुमचा भक्तीचा निर्धार. राम नामे जळतील पापे तोची जीवा विश्राम. राम नामे जळतील पापे तोची जीवा विश्राम. अडकू नका हो संसाराच्या जाळ्यामध्ये दाट. चुकाल तुम्ही जाळ्यामध्ये मोक्षाची ती वाट. भव हा सागर तारील तुमचा भक्तीचा निर्धार. राम नामे जळतील पापे तोची जीवा विश्राम. राजा, ज्याचं मरण जवळ आलेलं आहे त्याने अखंड भगवंताचं चिंतन करावं, अखंड भगवंताचं नामस्मरण करावं. जन्मल्यापासून त्या भगवंताचं चिंतन करावं. राजा, का चिंतन करायचं? तर काळ कोणत्या अवस्थेमध्ये आपल्यावर धडक टाकण्याची कुणालाही गॅरंटी नसते. काळ आईच्या उदरामध्ये धडक टाकू शकतो. काळ बालावस्थेमध्ये आपल्यावर धडक टाकू शकतो. काळ तारुण्यावस्थेमध्ये आपल्यावर धडक टाकू शकतो. काळ वृद्धावस्थेमध्ये आपल्यावर धडक टाकू शकतो. कोणत्या अवस्थेमध्ये काळ आपल्यावर धडक टाकेल याची कुणालाही गॅरंटी नसते. आजपर्यंत आपण किती दिवस जगलो हे कुणी छाती ठोकपणे सांगू शकेल, पण इथून पुढला काळ आपण किती दिवस जगणार आहोत हे अद्यापही कुणाला सांगता येत नाही महाराज. मग काळाने झडप मारण्याच्या अगोदर मुखी वदावे गावे तुम्ही राम राम राम. मुखी वदावे गावे तुम्ही राम राम राम. राम नामे जळतील पापे तोची जीवा विश्राम. राम नामे जळतील पापे तोची जीवा विश्राम. अखंड भगवंताचं चिंतन करा, अखंड नामस्मरण करा. राजा परीक्षितीला सुखदेवजी महाराज सांगतात, राजा, भगवंताचं चिंतन करण्यासाठी, भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी कधी काळ वेळ याची कधी वाट पाहायची नाही. तुम्ही ज्या स्थितीमध्ये असता त्या स्थितीमध्ये भगवंताचं नामस्मरण करा.
भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी तोंड धुवावं लागत नाही, आंघोळ करावी लागत नाही, कुठली पूजाविधी करावी लागत नाही. पण अंतःकरणामध्ये शुद्ध भाव असेल, प्रेम असेल, तर भगवंताच्या चिंतनाला कुठलं काही अडचण येत नाही. मला तुम्ही कोणत्याही स्थितीमध्ये भगवंताचं चिंतन करताय. एक ग्रस्ता सकाळी सकाळी समुद्रावरती गेला. अंगातले कपडे काढले आणि स्नान करण्यासाठी तो त्या ठिकाणी बसलेला आहे. त्याचा दुसरा मित्र एक समुद्रावर सकाळी सकाळी फिरायला गेला. महाराज पाहिलं, विचारलं, मित्रा काय करतो? फिरायला आलास की काय? त्यांनी सांगितलं, फिरायला नाही आलो, मी स्नान करायला आलेलो आहे. तो मित्र त्याच्या जवळून गेला, घरी गेला, त्याचे नित्यनेमाचं दररोजचं काय कर्म असेल, काम असेल ते सर्व आटपून पुन्हा संध्याकाळी तो फिरायला आला. आणि ज्या वेळेला तो पुन्हा फिरायला आला महाराज, त्यावेळेला त्याचा सकाळी भेटलेला मित्र, कपडे काढून बसलेला मित्र, तो त्या ठिकाणी बसलेला होता. मग या ग्रस्ताने विचारलं, अरे सकाळी तू स्नान केलं, आता परत स्नानाला परत आला का रे? त्यावेळी त्यांनी सांगितलं, नाही, मी सकाळीच आलेलो आहे. कशासाठी आलेला आहे? म्हणल्या, स्नान करण्यासाठी. मग स्नान का केलं नाही समुद्रामध्ये? म्हणलं, तिथं अवघड आहे. म्हटलं, काय झालं? म्हणले, समुद्रामध्ये मी स्नान करायला गेल्यानंतर समुद्रामध्ये मोठमोठ्या लाटा येतात आणि मी असं ठरवलंय, ज्या वेळेला समुद्रामधली लाट शांत होईल त्यावेळेला मी स्नान करेल. तर मला सांगा, समुद्रामधली लाट कधी शांत होती का? कधीही शांत होत नाहीये. या न्यायाप्रमाणे जसं त्या ग्रस्ताला दिवसभर बसून राहिला पण समुद्रामध्ये स्नान करता आलं नाही, या न्यायाप्रमाणे जर आपण संसार प्रपंच करत असताना आमकं झाल्यानंतर मी भगवंताचं चिंतन करेल, तमकं झाल्यानंतर भगवंताचं चिंतन करेल, नातवाचं लग्न झाल्यानंतर भगवंताचं चिंतन केले, पुन्हा काय म्हणतात, पंतू झाल्यानंतर भगवंताचं चिंतन करेल. सज्जना हो, या संसार समुद्रामध्ये एका पाठोपाठ अनेक लाटा येणार आहे आणि हे जर आपण चिंतन करत राहिलो तर आपल्याकडून कधीही भगवंताचं चिंतन घडणार नाही, कधी चिंतन घडणार नाही. महाराज, मी कालही बोललो, आजही सांगतो, संसार कुणी सोडा म्हणून सांगत नाही, पण संसार कसा करावा? बँकेच्या कॅशियर प्रमाणे करावा. बँकेमध्ये 10 लाख रुपये जरी जमा झाले तरी त्या कॅशियरला आनंद होत नाही. दुसऱ्या दिवशी 8 लाख गेले आणि 2च लाख शिल्लक राहिले तरी त्याबद्दल दुःख होत नाही. का होत नाही? तर त्या कॅशियरला पूर्णपणे माहीत असतं की हा पैसा आपला नाही. बँकेच्या कॅशियर प्रमाणे जर संसार प्रपंच करण्याचा प्रयत्न केला तर माणसाला सुखही काही करू शकत नाही आणि दुःखही काही करू शकत नाही. कायमची समाधानी वृत्ती असते. महाराज, म्हणून भगवंताचं चिंतन, भगवंताचं नामस्मरण खूप महत्वाचं आहे. आणि जर भगवंताचं चिंतन केलं नाही, भगवंताचं नामस्मरण केलं नाही तर पुनरुपी जन्म पुनरुपी मरण या भवचक्रात सापडून पुन्हा हजारो जन्माचं दुःख भोगावं लागतं. महाराज, आणि ते भगवंताचं चिंतन कसं करावं तर डोळ्यासमोर मरण ठेवून करावं. आपल्या डोळ्यासमोर कित्येक माणसं मरतात, कित्येक जणांना आपण पोहोच करतो तरी आपल्यामध्ये बदल होत नाही. महाराज, आपल्यापेक्षा पशु बरे. काय झालं? सिंह, कोल्हा आणि गाढव या तिघांची मैत्री झाली. या तिघांची मैत्री होत नाही पण दृष्टांतामध्ये होते. जाधव महाराज या असलं सांगितलं पटत, कारण दृष्टांत हा खरा नसतो. महाराज, दृष्टांताचा सिद्धांत काय आहे हे पाहणं गरजेचं असतं.
तिघांची मैत्री झाली. सिंहाने खूप मोठी शिकार केली आणि शिकार केल्यानंतर कोल्ह्यालाही बोलून घेतलं, गाढवालाही बोलून घेतलं आणि सांगितलं मी खूप मोठी शिकार केलेली आहे, आता याच्या वाटण्या तुम्ही करा म्हटलं. कुणाला सांगितलं? कोल्ह्याला सांगितलं. मग कोल्ह्याने काय केलं? एक भली मोठी वाटणी स्वतःसाठी केली आणि 2 छोट्या वाटण्या सिंहासाठी आणि गाढवासाठी केल्या. सिंहाने विचारलं, अरे मोठा भाग कुणाला? कोल्हा म्हणला, मी वाटण्या केलेल्या आहेत, मोठा भाग म्हणजे मला राहील. आणि 2 छोट्या वाटण्या आहेत ना, त्या तुम्हा दोघाला, गाढवाला आणि सिंहाला राहतील म्हटलं. सिंहाला राग आला महाराज. मी शिकार केली, मी जंगलचा राजा आहे आणि मला मोठी वाटणी न करता मला छोटी वाटणी देतो. राग आला, एका झडपीमध्ये कोल्ह्याला मारून टाकले महाराज. कोल्हा मेला आणि ज्या वेळेला कोल्हा मेला तेव्हा सिंहाने पुन्हा गाढव दादाला जवळ घेतलं. गाढव दादा, आता तुम्ही वाटणी करा म्हटलं. आणि मग गाढव दादानी वाटणी केली. एक भली मोठी वाटणी, भला मोठा ढीग तयार केला आणि अगदी छोटीशी वाटणी केली. आणि मग त्या सिंहाने त्या गाढवाला विचारलं, माझ्यासाठी कोणती वाटणी आहे? म्हणजे हा मोठा भाग तुमच्यासाठी आणि छोटा भाग माझ्यासाठी. सिंहाने विचारलं, तू शहाणा कधी झाला रे एवढा? म्हणजे कोल्ह्याच्या मरणाने शहाणा झालो. एक गाढव कोल्ह्याच्या मरणाने शिण झालं महाराज. आपण कित्येक जणाला पोहोचतो तरी आपल्या जीवनामध्ये परिवर्तन होत नाही. मशान वैराग्य तेवढ्या पुरतं, काही खरं नाही. आणि दुसऱ्याची तंबाखू घ्यायची, चोळीत चालायचं का पाणी मरा. परिवर्तन जीवनामध्ये घडणं गरजेचं आहे. जर भगवंताचं चिंतन घडल्या गेलं, भगवंताचं नामस्मरण घडल्या गेलं, तर आपण भगवंताच्या स्वरूपात प्राप्त होत असतो. गीतेमध्ये श्लोक आलेला आहे 8व्या अध्यायामध्ये, अंतकालेच मामेवा स्मरणामुक्तवा कलेवरम यप्रयती समद्भावयाती नास्तित्र संशयः. अंतकाली देह ठेवत त्या भगवंताचं चिंतन जर घडल्या गेला तर तो त्या भगवंताच्या स्वरूपात प्राप्त होत असतो महाराज. म्हणून राजा परीक्षितीला सुखदेवजी महाराज सांगतात, राजा, ज्याचं मरण जवळ आलेलं आहे त्याने अखंड भगवंताचं चिंतन करावं, अखंड भगवंताचं नामस्मरण करावं. आणि भगवंताचं चिंतन, भगवंताचं नामस्मरण जर घडल्या गेला तर माणूस हा एक मोक्षाचा द्वार असतो. मनुष्य जे यासारखा जन्म दुसरा नाही महाराज. म्हणून चिंतन करावं. एक ठिकाणी महाराज वर्णन करतात, ज्या घरी एकत्रित कुटुंब आहे, जेवणाला सर्व सायंकाळी एकत्र बसणार, जेवणाच्या अगोदर हरिपाठ घेणार एकत्र, भगवंताचं चिंतन करणार, महाराज सांगतात ते घर नसतं महाराज, ते मंदिर असतं. मंदिर जिस घर में 2 बातें इकट्ठा होती है, भजन और भोजन, वो घर नहीं, वो का भगवान का मंदिर आहे. ज्या घरामध्ये सर्व परिवार एकत्रित भगवंताचं चिंतन करत असतो, सर्व परिवार एकत्र भोजनाला बसत असतो, वडिलाने मुलाला आग्रह करावा, मुलाने वडिलाला आग्रह करावा, सासूने सुनेला आग्रह करावा, सुनेने सासूला आग्रह करून जीव घालावं महाराज. असं प्रेम ज्या घरामध्ये असतं ते प्रेम भगवंत नाही तर ते भगवंताचं मंदिर असतं महाराज, मंदिर असतं. आणि ज्यांच्या घरी मंदिर आहे महाराज, त्यांचा निश्चितपणे अंतकालही गोड होत असतो आणि अखंड भगवंताचं चिंतनही त्यांच्याकडून घडत असतं. आणि मग राजा परीक्षितीने अनेक प्रश्न विचारले महाराज. त्यानंतर सुखदेवजी महाराज राजा परीक्षितीला सांगितलेलं आहे, ज्याचं मरण डोळ्यासमोर ठेवून जर भगवंताचं चिंतन केलं तर त्याचं मरण मंगलमय होत असतो. जसं आपण
एकनाथ महाराजाकडे एक ग्रस्त गेला आणि एकनाथ महाराजांकडे एक ग्रस्त गेल्यानंतर एकनाथ महाराजांनी प्रश्न केला, महाराज तुमच्या चेहऱ्याकडे पाहिलं की तुमचा चेहरा कायमचा तेजस्वी दिसतो म्हटले, तुम्ही कायम आनंदी असतात, तुम्ही काय खाता आणि तुमचा चेहरा एवढा तेजस्वी काय? नाथ महाराजांनी सांगितलं, महाराज नाथ महाराजांच्या त्याचा भाव कळाला. नाथ महाराज म्हटले, अरे वेड्या, माझा चेहरा बाजूला राहू दे, पण तुझ्याकडे पाहिल्यानंतर असं मला वाटतंय तुझं मरण जवळ आलेलं आहे. मरण जवळ आले हे शब्द ऐकल्यानंतर त्याला वाटलं हा नाथांचा शब्द आहे, खोटा होणार नाही. संतांचा शब्द कधीही खोटा होणार नाही. कारण माणसाला मर म्हटलं तरी राग येतो. एखाद्याला म्हटलं ना मर तिकडं, मी काय तुझं खातो का म्हणते, मला मर म्हणते. मर शब्द म्हटल्यानंतर सुद्धा माणसाला राग येतो. महाराज घाबरला तो ग्रस्त, धावत पळत घरी आला, आपला सर्व परिवार गोळा केला, समोर बसवला आणि सांगितलं, आजपर्यंत मी तुमचा होतो, आता मी तुमचा नाही. सर्व सूत्र त्यांच्या हातामध्ये दिले. आता माझं मरण मला दिसायला लागलेलं आहे. मग तो इतका भगवंताचं चिंतन करू लागला, इतका भगवंताचं नामस्मरण करू लागला. महाराज एक दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, 4 दिवस गेले, पूर्ण आठवडा गेला, तरी त्या गृहस्थाला मरण आलं नाही. आणि मग त्याने विचार केला, नाथांचा शब्द आहे, तो खोटा तर होणार नाहीये, मला मरण का आलं नाहीये. म्हणून तो पुन्हा नाथ महाराजांकडे गेला. महाराज तुम्ही सांगितलं तुम्हाला लवकर मरण येणार आहे, हा एक आठवडा पूर्ण झालाय, मला मरण का आलं नाहीये. नाथ महाराज म्हणले, वेळ्या हे तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हटलं तू मला प्रश्न केला होता ना, तुम्ही एवढे तेजस्वी कसे आहात, तुमच्या चेहऱ्यावर एवढा आनंद कसा आहे, हे तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हटले त्या ग्रस्तांनी सांगितलं, म्हणजे मला समजलं नाही. म्हणले मला सांग, तू आता एवढ्या पूर्ण 1 आठवड्यामध्ये काय केलं. तो म्हणला, महाराज कशाचं काय केलं, मला जेव्हा माझ्या डोळ्यासमोर माझं मरण दिसत होतं, म्हटले मी काहीही केलं नाहीये, मी फक्त भगवंताचं चिंतन केलं, भगवंताचं नामस्मरण केलं, मी बाकी काहीही केलं नाही. म्हटले म्हणले मग आम्हीही तेच करतो, आमच्या डोळ्यासमोर मरण आहे आणि आमच्या डोळ्यासमोर मरण असल्यामुळे आम्ही अखंड भगवंताचं चिंतन करतो, अखंड भगवंताचं नामस्मरण करतो. आणि ज्याचं चिंतन आम्ही करतो त्या भगवंताचं तेज आमच्या चेहऱ्यावर असतं. म्हणजे तुझी निढळी कोटी चंद्रप्रकाशे, चंद्रप्रकाशे कमल नयना, कमल नयनाशे वदन हासे, हालकारे कृष्ण डोलकारे, कृष्ण डोलकारे, घडिये 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 कृष्ण डोलकारे. ज्यांच्याकडे कोट्यावधी सूर्याचं तेज आहे त्या भगवंताचं स्मरण करतो, चिंतन करतो आणि तेच एक तेज आमच्या चेहऱ्यावरती असतं. का तर आमच्या डोळ्यासमोर मरण आहे. डोळ्यासमोर मरण ठेवून जर जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर त्या माणसाच्या हातून वाईट कृत्य घडत नाही. माणसं मरणाला काय विसरलेली असतात महाराज. तर तुकोबराने बोलावं, काही विसरली मरण बापुडी, काय याशी गोडी लागली शे. मरण विसरण्याची एकच गोडी आहे, ती म्हणजे विषयाची गोडी आहे. विषयाचे सुख येते वाटे गोड, पुढे अवघड यमदंड, मारिती तोडीती झोडीती निष्ठुर. किंवा नाही त्या यमाशी करुणा बाहेर काढिता पुढिता. यमाजवळ वशिला चालत नाहीये. कोण किती श्रीमंत आहे, कोण किती गरीब आहे, आणि त्याच्याकडे जर वशिला चालला असता तर श्रीमंत माणसं आजही मेले नसते. यम आला की म्हणले असते लाखाची पेटी घेऊन जा. यमाने सांगितलं मला एवढ्यामध्ये परवडत नाही, अजून 4 लाख घेऊन जा. मेलेच नसते महाराज.
वशिला नाही म्हणून बरं आहे. मरणाला काय विसरतो महाराज, त्याला विषयाची गोडी असते. एक लक्षामध्ये ठेवा, हा मनुष्य देह जो भगवंताने दिलेला आहे तो त्याचं चिंतन करण्यासाठी दिलेला आहे. देवे दिला देहा भजन गोमटा, यात देही घडे देवाचे भजन, आणि कहे ज्ञान नाही कुठे. मनुष्य जन्म एक मोक्षाचं द्वार आहे. मनुष्याच्या जन्माला नंतर जन्ममृत्यूचं दुःख भोगायचं नाहीये. पण घडतंय काय, जसं पूर्वीचा काळ, आणि पूर्वीच्या काळामध्ये गावाला चौकून गावकोस राहायचं, आणि गावाच्या बाहेर जाण्यासाठी एक रस्ता राहायचा. त्या रस्त्याने गावातील लोक सर्व बाहेर पडत होते. त्या गावामध्ये एक आंधळा राहत होता. एका गृहस्थाला विचारलं आंधळ्याने, बाबा रे मला गावाच्या बाहेर जायचं, रस्ता सांग. त्याने सांगितलं मला टाइम नाहीये. अरे मी आंधळा आहे, मला मार्ग सांग, त्या मार्गाने मी जाईल. मग त्या गृहस्थाच्या हाताला पकडलं, गावकोसाच्या भिंतीला हात लावला आणि त्या भिंतीला धरून चालत राहा म्हटले. तो आंधळा भिंतीला धरून चालू लागला. वरून उन्हाचा त्रास, अनेक वेळा गटारीमध्ये पडला, अनेक वेळा पायामध्ये काटे मोडले. नको ते दुःख सहन करत तसा तो वेशीजवळ आला. आता त्या वेशीतून तो बाहेर पडणार. पण घडलं काय, कर्म धर्म संयोगाने त्याला गजकरण होता. भिंतीचा हात बाजूला केला, खाजत 4 पावले पुढे गेला. पुन्हा भिंतीला हात लावला. पुन्हा तेवढं दुःख भोगीत ज्या वेळेला तो त्या दरवाजाजवळ वेशीजवळ येत होता महाराज, भिंतीचा हात करायचा, खाजत 4 पावले पुढे जायचा, पुन्हा भिंतीला हात लावायचा, पुन्हा तेवढं दुःख भोगायचा महाराज. दरवाजा येत नव्हता का, दरवाजा येत होता, पण त्याला खास सुटल्यामुळे बाहेर पडता आलं नाही. या न्यायाप्रमाणे 184 हे गावकोस आहे. आतापर्यंत आपण अनेक जन्माचं दुःख भोगीत मनुष्य शरीराला प्राप्त झालेलो आहोत. अनंत जन्माचे शेवटी पाहता नरदेह हाता आला तुझ्या. पशु पक्षी किडा मुंगी ह्या अनंत युनी आहेत. त्या अनंत युनीतून जन्म घेत आपण मनुष्य शरीराला प्राप्त झालेलो आहोत. मनुष्याचा जन्म एक मोक्षाचं द्वार आहे. पुन्हा त्याला जन्ममृत्यूचं दुःख भोगायचं नाहीये. पण आपलं काय घडतं, आपल्याला विषयरूपी खास सुटते, आणि विषयरूपी खास सुटल्यामुळे महाराज म्हणतात, विषयाचे सर्वनी केली आयुष्याची गाळणी. संपूर्ण जीवन आपल्या विषयामध्ये जातं, आयुष्याची गाळणी होते, आणि पुनरुपी जन्म पुनरुपी मरण या भावचक्रात सापडून हजारो जन्माचं पुन्हा दुःख भोगावं लागतं. सुखदेवजी महाराज सांगतात, राजा हे जर दुःख चुकवायचं असेल तर अखंड प्रभूचं चिंतन करा, अखंड नामस्मरण करा. त्यावेळेला राजा परीक्षितीने पुन्हा प्रश्न केला, महाराज भगवंताचं चिंतन, भगवंताचं नामस्मरण आम्ही करू, पण माझा एक प्रश्न आहे. म्हटले, गुरुदेव ज्या भगवंताने सृष्टी निर्माण केली त्या सृष्टीची कथा मला सांगा. म्हटले, भगवंताने कशी सृष्टी निर्माण केली, आणि ती कथा सांगण्याच्या अगोदर आपण 2 मिनिट भजन घेऊ आणि त्या कथेला सुरुवात करू. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, जय राम जय जय राम, श्रीराम 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 जय राम जय जय राम, श्रीराम
राधे 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 हे दूर होत असती. एक बार जो बोले राधा कट जाएगी जीवन की बाधा. एवढा या राधेमध्ये अर्थ दडलेला आहे महाराज. जोरात सगळ्यांनी राधे राधे. वा सुंदर. राजा परीक्षितीने अनेक सुखदेवजी महाराजांना प्रश्न केले महाराज. अनेक कथा आलेल्या आहेत त्यामध्ये. विदुर मैत्री संवाद आलेला आहे. उद्धव विदुराची भेट आलेली आहे. पण वेळेअभावी आपल्याला त्या कथा काही सांगता येत नाहीये. आता या ठिकाणी सुंदर अशी झाकी करणार असल्या त्यामुळे आपल्याला तीच कथा घेणं गरजेचं असतं. त्यावेळेला राजा परीक्षितीने तो प्रश्न विचारलेला आहे की राजा गुरुदेव भगवंताने या सृष्टीची कशी रचना केली म्हटले. त्यावेळेला सुखदेवजी महाराज सांगतात राजा ज्या वेळेला भगवान नारायण ब्रह्मदेवाला ही सृष्टीची रचना करायला सांगितली ब्रह्मदेवाने पहिलं दाम्पत्य तयार केलं. एक मनु आणि शतरूपा. प्रजा तर निर्माण केलेली आहे पण त्या प्रजेला राहण्यासाठी कुठली जागा शिल्लक नाही. पृथ्वी तर रसातळाला गेलेली आहे. मग ब्रह्मदेवाने विचार केला ही प्रजा निर्माण करून ही प्रजा राहणार कुठे. सुखदेवजी महाराज म्हणतात राजा ब्रह्मदेव ज्या वेळेला चिंतातूर बसले आणि तेवढ्यामध्ये एक विचित्र प्रकार घडला गेला. ब्रह्मदेवाच्या नाकातून एक वराहाचं पिल्लू बाहेर पडल्या गेलं. वराह भगवान की. वरारूपी भगवान ब्रह्मदेवाच्या नाक्यातून बाहेर आले महाराज. ते क्षणामध्ये हत्ती एवढं झालं आणि तो वरारूपी भगवान हिरण्यक्ष दैत्याने ज्या वेळेला पृथ्वी रसातळाला चुरून नेली होती रसातळाला जाऊन आपल्या धाड्याने त्या पृथ्वीला पकडला आणि दाढ्याने पृथ्वीला पकडला आणि पृथ्वीवर आणण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळेला हिरण्यक्ष दैत्य धावून आला. अरे कोण आहे. वरा भगवान बरोबर त्याने युद्ध करायला सुरुवात केली. पण ज्याने धर्माचं रक्षण करण्यासाठी अवतार घेतलेला आहे. यदा यदा ही धर्मश्च ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मश्च तदात्मानं पवित्रानाय साधूनां विनाशाय च दुष्कृतं धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे. त्या वरारूपी भगवंताने पृथ्वीला पकडलं महाराज. तो हिरण्यक्ष दैत्य ठार मारल्या गेला आणि ज्या वेळेला हिरण्यक्ष दैत्य ठार मारल्या गेला त्यावेळेला सुखदेवजी महाराज म्हणतात राजा त्या वरारूपी भगवंताने पृथ्वीला वर आणला आणि ब्रह्मदेवाच्या म्हणण्याप्रमाणे स्थापन केले. ब्रह्मदेवाच्या म्हणण्याप्रमाणे पृथ्वीवर स्थापन केली महाराज. मनु आणि शतरूपा यांना पहिल्या 3 मुली झाल्या. आहुती देवहूती आणि प्रसूती. 2 मुलं प्रियावत आणि उत्तानपाद. तेवढ्यामध्ये राजा परीक्षितीने पुन्हा प्रश्न केला महाराज जी काय पृथ्वी रसातळाला गेली होती त्या हिरण्यक्ष दैत्याला भगवंताने ठार मारलं. पण आपल्या भावाला भगवंताने ठार मारलं याचा द्वेष मनामध्ये निर्माण झाला. कुणाच्या.
हिरण्यकशिपूच्या. आणि मग त्या हिरण्यकश्यपूने त्याच्या राज्यामध्येच कायदा काढला, नियमामध्ये बदल केला. माझ्या भावाला जर देवाने मारलं असेल तर मी माझ्या राज्यामध्ये कुणालाही भगवंताचं नामस्मरण करू देणार नाहीये. राजा परिस्थितीने पुन्हा हात जोडले, महाराज गुरुदेव माझा पुन्हा प्रश्न एक आहे म्हटले. प्रश्नात प्रश्न. सुखदेवजी महाराज म्हटले, राजा काय प्रश्न आहे? म्हणले, एवढा हिरण्याक्ष दैत्य मारण्यासाठी भगवंताला अवतार घ्यावा लागला. हिरण्यकश्यपूने राज्यामध्ये कायदा आणला, भगवंताचं नाम कोणी घ्यायचं नाहीये. हे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू कोण आहेत म्हटले? त्यावेळेला राजा परीक्षेला सुखदेवजी महाराज सांगतात, राजा हे हिरण्यकश्यपू आणि हिरण्यक्ष आहेत ना म्हटले, हे कश्यप ऋषीचे मुलं आहेत म्हटले. कश्यप आणि दिती यांचे हे दोन मुलं आहेत म्हटले. राजाने विचारलं, गुरुदेव कश्यप ऋषी हा महात्मा आहे आणि या महात्म्याच्या पोटी ही दुराचारी मुलं का जन्माला आली? सुखदेवजी म्हणतात, राजा कश्यप ऋषी हे अखंड भगवंताचं चिंतन करणारे, नामस्मरण करणारे आहेत म्हटले. पण दुराचारी मुलं का जन्माला आले आहेत? एक दिवस सायंकाळचा समय आहे आणि सायंकाळच्या समयाला शास्त्र असं सांगतं, सौभाग्यवती स्त्रीने घराच्या बाहेर कधीही पडू नये. भागवत शास्त्र सांगतं, सौभाग्यवती स्त्रीने सायंकाळच्या वेळेला घरामध्ये राहावं, देवासमोर दिवा लावावा, वृंदावनाजवळ दिवा लावावा, अखंड भगवंताचं चिंतन करावं, अखंड नामस्मरण करावं. कारण सौभाग्यवती स्त्री ही लक्ष्मीचं रूप असतं म्हटलं. घराचा स्वर्ग करायचा का घराचा नरक करायचा या लक्ष्मीच्या हातामध्ये असतं म्हटलं. आणि तेच घडल्या गेला. सायंकाळच्या समयाला दितीने खूप मोठा शृंगार केला. शृंगार केला, कश्यपाच्या जवळ आली आणि कश्यपाच्या जवळ आल्यानंतर काम वासना प्रगट केली महाराज. आणि काम वासना प्रगट केल्यानंतर कश्यपाने सांगितलं, देवी हा सायंकाळचा प्रसंग आहे. सायंकाळी भगवान शंकर आपल्या घरी येत असतात, सूक्ष्म रूपाने देव आपल्या घरी येत असतो. तुझी जी काही इच्छा आहे ती बरोबर नाहीये. सायंकाळच्या वेळेला भगवंताचं नामस्मरण करावं, भगवंताचं चिंतन करावं. वाईट प्रजा का जन्माला येते हे भागवत शास्त्र शिकवतं. जर आपण पर्वकाळ, एकादशी जे काय पर्वकाळ आहे, सर्व जे काय पर्वकाळ आहे, जे काही सण आहे, त्यामध्ये ब्रह्मचारी व्रत याचं पालन करणं गरजेचं असतं. जर आपण कुठलाही नियम पाळला नाही, धर्म पाळला नाही, तर निश्चितपणे उद्याची प्रजा ही वाईटच जन्माला आल्याशिवाय राहत नाही महाराज. हे भागवत शास्त्र सांगतंय. दितीने ऐकलं नाही महाराज, आणि दितीने ऐकलं नसल्यामुळे कश्यपही तिच्या अनुग्रहाला बळी पडले. आणि ज्या वेळेला कश्यपाच्या लक्षामध्ये आला की सायंकाळचा प्रसंग आहे, त्यावेळेला कश्यपाने तिला शाप दिला की तुझ्या पोटी 2 राक्षस जन्माला येतील म्हटले.
आणि हा शाप दिल्यानंतर दितीला वाईट वाटलं. दितीने हात जोडले, स्वामी मला उशाप द्या म्हटले. आणि मग कश्यपाने सांगितलं, जरी राक्षस जन्माला आले असतील तरी तुझा नातू एक भगवत भक्त होईल आणि तो प्रल्हाद रूप या नावाने व्याख्यात होईल आणि तो संपूर्ण राक्षस कुळाचा उद्धार करील महाराज. कारण कुळामध्ये जर एक भक्त जन्माला आला, एक महात्मा जन्माला आला, तर त्याचा तो उद्धार करतो. पण त्याच्या कोट्यावधी कुळाचा सुद्धा उद्धार केल्याशिवाय राहत नाही महाराज. म्हणून तर माझे तुकोबाराय बोलतात, हरे हरे तुका म्हणे कोटी कुळी ते पुनीता भावे गाता गीता विठोबाचे, भावे गाता गीता विठोबाचे, भावे गाता गीता विठोबाचे. जय हो. दयाच्या चिंतने निर्शेल संकटा तराला दुर्घटा भवशेतो, तराला दुर्घटा भवशेतो, तराला दुर्घटा भवशेतो. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेचे हरीचे दास जन्म घेते. भगवत भक्त जन्माला येईल प्रल्हाद या नावाने म्हटले. पण दिती ही पतिव्रता होती. तिने ठरवलं, माझ्या पोटी जर राक्षस जन्माला येणार असतील तर मी या मुलांना जन्म देणार नाही. पतिव्रतेचं एवढं सामर्थ्य असतं महाराज. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. जी पत्नी पतीच्या आज्ञामध्ये वागते, ती पत्नी पतिव्रता असते महाराज. नाही तर पती थकून आलेला आहे, कामावरून आलेला आहे, अगं मला पाणी पिण्याला देते का, दिसत नाही काय तुला तो माठ दिसत नाही का, घेना पाणी रोज ना. हिला ज्याच्या सांभाळायचं महाराज. आपण कोणत्या त्याच्यामध्ये मोजतो. कारण हे भागवत शास्त्र असं आहे, आपली पुढे चूक होते त्याचं परिवर्तन आपण करायचं आहे. पती हा परमेश्वर असतो महाराज. पण पती हा परमेश्वर असतो हेही मान्य आहे. पण पतीला जर रस्ताच पुरत नसेल तो कशाचा परमेश्वर. अवघड आहे महाराज सर्व खेळ. दितीने सांगितलं, मी या मुलाला जन्म देणार नाही म्हटलं. पण ज्या वेळेला सृष्टीवर सगळा अंधार पडायला लागला महाराज, सर्व देवांनी विनंती केली की तू आता मुलांना जन्माला घाल, नाही तर विपरीत काहीतरी घडेल. नंतर मग हिरण्यकश्यप आणि हिरण्यक्ष दैत्य जन्माला आले महाराज. भागवत शास्त्र असं सांगतं, आपल्या घरी जर एखादं मूल जन्माला आलं तर आपण आणलेले कपडे कमीत कमी त्याला 2-4 महिने वापरता येतात. पण हे हिरण्यकश्यप हिरण्यक्ष ज्या वेळेला जन्माला आले महाराज, त्यावेळेला त्यांना दररोज नवीन कपडे बदलायला लागत होते. राजा परीक्षेने पुन्हा प्रश्न केला महाराज, हिरण्यकश्यप आणि हिरण्यक्ष हे जन्माला आले, मग त्यांना भगवंताने एक
त्यांना मारण्यासाठी का अवतार घेतला? त्यावेळेला सुखदेवजी महाराज म्हणतात, राजा, एक वेळा जय आणि विजय भगवंताच्या दर्शनाला चालले होते. द्वारपालाने त्यांना अडवलं आणि सांगितलं, तुम्हाला जाता येणार नाहीये. जय आणि विजय म्हणाले, देवाचं दर्शन घ्यायसाठी आम्हाला कुणाची परवानगी लागत नाहीये. तसेच निघाले महाराज आणि निघाल्याबरोबर द्वारपालाने शाप दिला, तुम्ही राक्षस व्हाल. आता राक्षस व्हाल हा शाप दिल्यानंतर भगवंताच्या कानावर ही वार्ता गेली. भगवान आले, म्हणजे हा तुम्हाला शाप तर भोगावाच लागेल. म्हणजे आम्हाला काहीतरी उपशाप द्या म्हटले. मग भगवंताने सांगितलं, जर तुम्ही तीन जन्म विरोधी भक्ती केली तर तुम्ही मुक्त होताल. आणि मग हिरण्यकश्यपूने यांनी मान्य केलं, देवाला विरोध करायचा महाराज. राजा परीक्षेला सुखदेवजी महाराज सांगतात, राजा, 6 जन्म म्हणले भजन करण्यापेक्षा 3 जन्म त्यांनी मान्य केले. पहिला जन्म हिरण्यकश्यपू त्यांचा कसा झाला? रावण, कुंभकर्ण, शिशुपाल, दंतवक्र आणि राजा परीक्षेला हे सांगत असताना सुखदेवजी महाराज म्हणतात, राजा, हा जो म्हणजे हिरण्यकश्यप आणि हिरण्यक्ष आहे ना, म्हटले खूप दुराचारी निघाले, म्हटले पापी निघाले. आणि त्या हिरण्यकश्यपूने ठरवल्या गेला की माझ्या राज्यामध्ये कुणालाही भगवंताचं नाव घेऊ देणार नाही. कारण माझ्या भावाला भगवंताने मारलं महाराज. पण ज्याने कायदा काढला महाराज, त्याच्याच उदरी भक्त प्रल्हाद जन्माला आला. परीक्षेने पुन्हा प्रश्न केला, महाराज, हिरण्यकश्यपू आणि हिरण्यकश्यपूच्या पोटी भक्त प्रल्हाद जन्माला का आला? त्यालाही जर महत्वाचं कारण काय असेल तर त्याच्या आईची पुण्य आहे महाराज. ज्या वेळेला कयाधू गरोदर असताना इंद्राने चोरून चालवली होती आणि इंद्राने चोरून चालवलं असताना ते नारदाने पाहिला, हाक मारली, इंद्राला सांगितलं, इंद्रा, तुला पाठीमागचा इतिहास माहित नाही का? इंद्र पडली भगे, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. अरे ही महान पतिव्रता आहे, हिला घेऊन कुठे चालला? म्हणजे सोड माझ्या आश्रमामध्ये. ती आश्रमामध्ये राहू लागली. अखंड भगवंताचं चिंतन, अखंड भगवंताचं नामस्मरण गरोदर अवस्थेमध्ये केलं महाराज. कारण शास्त्र असं सांगतं, मुलगा कसा घडवायचा हे आईच्या हातामध्ये असतं. जे काही 16 संस्कार सांगितलेले आहेत त्यामध्ये गर्भ संस्कार एक सांगितलेला आहे की त्यामध्ये आपण काय केलं पाहिजे.
गरोदर स्त्रीने अखंड भगवंताचं चिंतन करावं, अखंड नामस्मरण करावं, ज्ञानेश्वरी पारायण करावं, हरिपाठ नित्यनेमाने घ्यावं, संतांची सेवा करावी, भगवंताचं चिंतन करावं. आपल्या मुखावाटे कधीही वाईट शब्द बोलू नये, वाचिक पाप कधीही करू नये. आणि हे जर गरोदर अवस्थेमध्ये नियम पाळल्या गेले तर निश्चितपणे उद्याची सात्विक पिढी जन्माला आल्याशिवाय राहत नाहीये, निश्चितपणे येणार महाराज. पण आता तर इतकं अवघड बनलंय, एखादा महिना लोटतोय दवाखान्यात जायचं, डॉक्टर सांगतात इकडला तांब्या तिकडे करायचा नाही. मग आरामशीर बसायचं म्हणल्यावर मग मालकाला संध्या टीव्ही आणा, टीव्हीवर काय रामायण पाहत नाही, महाभारत पाहत नाहीये, नको नको ते पाहतं आणि मुलंही उद्याचं तसंच जन्माला येतं महाराज. मुलगा कसा घडवायचा हे आईच्या हातामध्ये असतं. भक्त प्रल्हाद जन्माला का आला? राक्षस कुळीमध्ये. त्याला महत्वाचं कारण जर काय असेल तर ती कयाधूची पुण्य आहे. ज्या वेळेला हिरण्यकश्यपू एक दिवस शिकारीला गेला महाराज, आणि शिकारीला गेल्यानंतर त्या ठिकाणी एक पोपट नारायण 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 भगवंताचं चिंतन चाललेलं होतं. हिरण्यकश्यपूने अपशकुन म्हणून तो परत रागाने घरी आला. कयाधूने विचार केला, ही स्वारी अचानक का परत आली म्हटली. विचारलं, स्वामी आपण का परत आलेला आहात? अगं म्हटले अपशकुन झाला. काय अपशकुन झाला? अगं म्हणजे एक पोपट, तो पक्षी, काय केलं पक्षाने? माझ्या शत्रूचं नाव घेत होता. म्हटले काय नाव घेत होता? काय तुम्ही विचारलं. ते सांगितलं नारायण नारायण. कया तुला आनंद झाला महाराज. ज्याच्या मुखावाटे भगवंताचं चिंतन कधी येत नव्हता, ज्याच्या मुखावाटे मारा झोडा तोडा एवढे शब्द होते, कयाधूला आनंद झाला. आणि कयाधू पुन्हा जवळ गेली. महाराज स्वामी स्वामी बोला ना. काय म्हणत होता तो पक्षी? काय म्हणतो पोपट? नारायण नारायण. अनेक वेळा मुखावाटे म्हणून घेतलं महाराज. कारण भगवंताचं नामस्मरण जर मुखावाटे घडून घेतलं ना, त्याचं पुण्य आपल्यालाही मिळतं. ज्याच्याकडून आपण नामस्मरण करून घेतलेलं आहे त्याचंही पुण्य आपल्याला प्राप्त होतं. जाधव महाराज पाठीमागे मी एकदा मौन धरलं, आणि मौन धरल्या म्हणलं पुन्हा संगत बोलायचं नाही. त्याला 5-6 वर्ष होऊन गेले असेल. फक्त कोणी जे हरी म्हटलं की जे हरी म्हणायचं. जे मला कधी लहान लहान मुलं जे हरी म्हणत होते, कोणी जे हरी म्हणत ते दिवस भेटलं की महाराज जे हरी, म्हणजे मला जे हरी म्हणण्यासाठी. त्यांना वाटलं महाराज बोलून का काय कोणाला. मलाही आनंद व्हायचा. ज्यांच्या मुखावाटे कधी जिहारी आलं नाही, ज्यांच्या मुखावाटे कधी रामकृष्ण हरी आलं नाही, माझ्या मौनाने जर त्यांच्या मुखावाटे रामकृष्ण हरी येत असेल तर मला वाटतं मी मौन कायम धरावं की काय कोणाला. कारण आपण भगवंताचं चिंतन, भगवंताचं नामस्मरण आपण करतो, आणि तेच नामस्मरण जर आपण दुसऱ्याकडून करून घेतलं तर त्यालाही पुण्य प्राप्त होतं, आणि त्यातलं आपल्यालाही पुण्य काहीतरी प्राप्त होतं महाराज. म्हणून तर माऊली सांगतात, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे.
भगवंताच्या नामस्मरणामध्ये एवढं ताकद असते महाराज की त्याच्या पुण्याचं गणित करता येत नाही. पण ते नामस्मरण सात्विक असावं, स्वार्थासाठी नसावं महाराज. सात्विक जर नामस्मरण केलं, तुम्ही कसंही करा ते वाया जात नाही. शिवलीला अमृत मध्ये उदाहरण आलेलं आहे. तो पारदी शिवरात्रीच्या दिवशी लोक शिवशिव म्हणतात, दिवसभर उपवास घडला, सायंकाळचा प्रसंग, शिकार केल्याशिवाय जायचं नाही. जुनाट वटवृक्षावर वरती बसलात सरोवराच्या कडेला, जाळं लावलं, ते जाळं दिसवा म्हणून बेलाचं पान तोडायचं आणि मुखाने लोक म्हणायचे शिवशिव शिवशिव शिवशिव. म्हणजे काय लोक बावळट आहे. पण त्याचा परिणाम भगवान भोलेनाथ प्रसन्न झाले महाराज. तुम्ही भगवंताचं नामस्मरण कसंही घ्या, वाया जात नाही. पण तेच नामस्मरण जर श्रद्धेने, विश्वासाने, प्रेमाने घेतलं महाराज, तर त्या भगवंताचा लवकरात लवकर आपल्याला साक्षात्कार होत असतो, त्याचं दर्शन घडत असतं. राम कहने से तर जाएगा, राम कहने से तर जाएगा, पार भव के उतर जाएगा, जय हो. पार भव के उतर जाएगा. राम कहने से तर जाएगा, राम कहने से तर जाएगा. आता आपल्याला झाकी घ्यायची आहे. सगळ्यांच्या पायाला मुंगी आली असत्या. सगळ्यांनी 2 मिनिट उभा राहा. 2 मिनिटं फक्त, 2च मिनिटं.